काल रविवारी दर्शनाला आला असता एका दुकानदाराच्या दुकानामध्ये पेढेचे पाकिटं बनवून करण्यासाठी एक पाकिट खोललं गेलं आणि पाकिट खोललं गेल्यानंतर त्यामध्ये कट करत असताना ब्लेडचं पान आढळलं गेलं. ब्लेडचं पान आढळलं गेल्यानंतर मी गेली 4 वर्ष झालं सर मी या ठिकाणी या प्रतिबंधक म्हणजे जिल्हा भेसळ प्रतिबंधकाशी माझी प्रामाणिकपणे 2-3 वेळा चर्चा झाली. त्यांनी मला कारवाई करतो म्हणून आश्वासित केलं. परंतु मी यात्रा मीटिंगमध्ये प्रामाणिकपणानं जिल्हाधिकारी साहेबांच्या समोरसुद्धा हा विषय पेढे घेऊनसुद्धा गेलो होतो. त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांना आम्हाला सहकार्य केलं. परंतु ज्या अन्न भेसळ प्रतिबंधक आहेत आणि ते पेढे विक्रेते आहेत जेणेकरून जे डीलर आहेत ह्यांचे काय लगे बांधव आहेत असं मला दिसायला लागलं. 4 वर्षे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर कारवाई केली नाही. याचं कारण की जवळजवळ 2 टन पेढे मी गेल्या यात्रेमध्ये जप्त करताना मी त्यांच्याबरोबर स्वतः होतो. त्याचे माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत ते तुम्हाला नक्कीच देईन. मग 4-4 2-2 टन जर पेढे गोळा करत असताना जर कारवाई करत नसतील तर अन्न भेसळ प्रतिबंधकाचं आणि त्यांचं काय लगेबांधव आहे का असं माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना वाटतं. आणि आमच्या जीवाशी जर कोण खेळत असेल तर त्याच्या विरोधात मी पूर्ण तीव्र आंदोलन उभा करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. काय झाल्यानंतर तुम्ही तक्रार देखील केली असेल त्यानंतर काय भूमिका दिसते प्रशासनाची? मला माननीय तहसीलदार साहेबांचा सकाळीच फोन झालेला आहे आणि तहसीलदार साहेबांनी मला उद्याचं आज ते काहीतरी रजेवर आहेत असं मला समजलं आहे. मला तिने उद्याच्या उद्या येऊन भेट देऊन तुमची काय प्रतिक्रिया ती मला सांगा, मी त्यांच्यावर कारवाई करतो असं आश्वासन दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.